किलो सोन्याचा कळस बसवायचा होता. सांगा मला कुणीतरी, सोनं 1,00,000 रुपये तोळा असताना 11 किलो सोन्यासाठी किती पैसे गोळा करावे लागतील? बोला. 1,500 हजार घेऊन गप बसू नका. बोला. मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा भाऊ आहे. मी आणखी सोपं करून देतो. समजा एका तोळ्याला 1,00,000 आहे की नाही? एका तोळ्याला 1,00,000 म्हणल्यावर 10 तोळ्याला 10,00,000. थांबा सोपं होतंय आता. 10 तोळ्याला 10,00,000 म्हणल्यावर 1 किलोला 1 कोटी रुपये. आता सोपं झालंय. 1 किलोला 1 कोटी, 2 किलोला 2 कोटी, 10 किलोला 10 कोटी आणि 11 किलोला 11 कोटी. 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करायची होती. आळंदीची सगळी मंदिर समिती एकत्र आली आणि सगळ्या मंदिर समितीने असं आव्हान केलं, म्हणजे ज्यांचं ज्यांचं ज्ञानोबरायांवर प्रेम आहे, तथा ज्यांना ज्यांना योग्य वाटतं त्यांनी 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करण्यासाठी मदत करा. अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलं, म्हणले आपल्याला 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करायची. मंदिर समितीने आव्हान केलं, पण मंदिर समितीला भली मोठी अडचण आली. मंदिर समितीची भली मोठी पंचायत झाली. काय बुवा, काय अडचण आली? अडचण अशी आली, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते. अडचण अशी आली, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते. अडचण अशी आली, एकाच माणसाने नी नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. बघा बर केवढी अडचण आली, आहे की नाही? अख्ख्या महाराष्ट्राकडून 11 कोटी रुपये जमा करायचे होते. ते एकाच माणसाने नी नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. मग मात्र आळंदीला माझ्या ज्ञानोबांच्या मंदिराला जिथं 11 किलो सोन्याचा कळस बसणार होता, तिथं माऊलींच्या मंदिराला तब्बल 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण आमच्या सारख्याला आजही वाटतं, आळंदीत गेल्यानंतर ज्ञानोबांची उंची मोजण्यासाठी, आळंदीत गेल्यानंतर ज्ञानोबांची उंची मोजण्यासाठी आम्हाला ज्ञानोबरांच्या मंदिराचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. आजही माऊलींच्या अंगणात असणारं सुवर्ण पिंपळाचं झाडच माझ्या ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आणि त्या काळात जर एखाद्याने रेडा बोललेला बघितला नसेल, रेडा बोलला होता का नाही याच्यावर जर काही जणांना संशय असेल, तर एका शब्दात खुडून टाकतो. आजही आमच्या सारखे रेडे कीर्तनात बोलतात. हे माझ्या ज्ञानोबांचीच कृपा आहे. हे तरी कुणामुळे शक्य झालं? ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. अभंग बघितला तर अभंगामध्ये आईचं वर्णन आहे, आणि तुम्ही म्हणता ज्ञानोबरायांचं वर्णन. असं कसं? आम्ही नीट अभंग वाचला तेव्हा आमच्या लक्षात आलं, लेकराचे हित आहे माऊलीचे चित्त, आईचं वर्णन आहे. आईशी कळवळ्याची जाती करील लाभाविन प्रीती, आईचं वर्णन आहे. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे, आईचं वर्णन आहे. आणि तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. एका शब्दात संत शब्द आला, एका चरणात संत शब्द आला, म्हणजे ज्ञानोबरायांचं वर्णन असं कसं? थोडं ताट बसा सगळेजण. आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांचं वर्णन आलंच कसं हे थोडं पटवून देतो. बरं, हे अभंग म्हणजे काय व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता नाहीत दीपक बुवा. या प्रत्येक अभंगाच्या पाठीमागं काहीतरी पूर्वपीठिका आहे. हे अभंग लिहिले याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे बुवा. मग आजच्या अभंगाचं कारण सांगा. सांगतो, ऐका. झालं होतं असं, तुकोबा 15 दिवसाची वारी आळंदीची करायची आणि 15 दिवसाची वारी पंढरीची करायची. म्हणजे एका एकादशीला आळंदीला जायचे आणि एका एकादशीला पंढरीला जायचे. वारकरी माणसं असाल तर आणखी सोपं सांगतो. देवाच्या एकादशीला पंढरपूरला जायचे आणि संतांच्या एकादशीला आळंदीला जायचे. पंढरपुरावरून माघारी आले की त्यानंतर तुकोबा कीर्तनाला उभा राहिले की 15 दिवस फक्त पंढरपूरच्या देवाचं कौतुक करायचे.
15 दिवस फक्त त्याच्याबद्दल बोलायचे. पंढरीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा स्वैरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करीस ए, साधवया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी याशी शरण जावे शक्ती जीवे न वंची, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. तुकोबा त्या पंढरपूरच्या देवाचं वर्णन करायचे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, असं पंढरपूरच्या देवाचं वर्णन 15 दिवस करायचे. आणि आळंदीवरून माघारी आले की मग मात्र 15 दिवस आळंदीच्या ज्ञानोबरायांचं वर्णन करायचे. एकदा तुकोबा आळंदीला आले, ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन देहूला माघारी गेले आणि त्या दिवशी तुकोबांनी गळ्यात विना अडकवला, हातात चिपळ्या घेतल्या, रामकृष्णारीचं भजन झालं. तुकोबा कीर्तनाला उभा राहिले. आळंदीचं ज्ञानोबरायांचं दर्शन घेऊन आल्या कारणे जी साधक मंडळी समोर बसली होती, कीर्तनाला जमले जी लोक बसली होती, त्यांनी तुकोबांचं निरीक्षण केलं. त्या दिवशी तुकोबांनी कीर्तनात रामकृष्णारीचं भजन गायलं, रूपावलीचा अभंग झाला. आणि आता तुकोबा कीर्तनाचा अभंग घेणार तोपर्यंत खाली बसलेल्या साधकापैकी एका साधकानं तुकोबांच्या पायाला हात लावला आणि विनंती केली, म्हणे बुवा आज तुम्ही आळंदीला जाऊन आला, आमची अशी इच्छा आहे, आमची अशी इच्छा आहे, आज जर तुम्ही आळंदीला जाऊन आलाय तर आजच्या कीर्तनात आम्हाला तुम्ही भक्ती ज्ञान वैराग्य काही नाही सांगितलं तरी चालेल, फक्त आजच्या दिवस असं करा, आळंदीचे ज्ञानोबा नेमके आहेत कसे याचं तुम्ही वर्णन करा. तुकोबा शांत विचार करतात. ते बसलेले साधक म्हणे, खरं सांगू का तुकोबा, आम्हालाही वाटतं कधीतरी आळंदीला यावं, ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यावं, पण हा लबाड असणारा संसार आम्हाला आळंदीपर्यंत येऊनच देणार. आम्ही आळंदीकडे तोंड केलं की काही नाही काय अडचण येते, एवढं मात्र नक्की. आम्ही दरवर्षी ठरवतो पुढल्या वर्षी वारीला जायचं, पुढल्या वर्षी वारीला जायचं, पुढल्या वर्षी वारीला जायचं, आणि नेमकं वारीला जायच्या टायमिंगला काहीतरी कवायना पण अडचण येते असं नक्की. म्हणजे आमचं होतंय असं, कीर्तनात बसलं की 2 तास वाटतं बुवा सांगतोय ते बरोबर आहे, काय त्या संसारापाशी आहे, किती कमावलं तरी हेतच ठेवून जायचंय, किती कमावलं तरी सोबत काहीच न्यायचं नाही, असं कीर्तनात बसलं की वाटतं. आणि कीर्तनावरून घरी गेलं, दारात चप्पल काढली की ध्यानात येतं काय धंदा असतो त्यांचा, त्यांनी सांगितलेलं काय आपलं सगळं ऐकायचं असतं काय. घरी गेलो की मंडपातलं सगळं ध्यानातनं जातंय. आम्हाला बी वाटलं आळंदीला जावं, ज्ञानोबांचं दर्शन घ्यावं, पण आमचं पाप आम्हाला तिथपर्यंत जाऊनच देईना. त्यापेक्षा तुकोबा आज तुम्हीच असं करा, आळंदीचे ज्ञानोबा नेमके आहेत कसे हे तुम्हीच सांगा. तेव्हा तुकोबांनी शांतपणे विचार केला. आळंदीच्या ज्ञानोबांची उपमा द्यायची, तर आळंदीचे ज्ञानोबा कोणासारखे आहेत हे सांगायचंय. तुकोबांनी विचार केला, आळंदीच्या ज्ञानोबांच्या पंक्तीत बसेल असं नेमकं काय आहे. झाड बसेल काय, झाड ज्ञानोबांच्या पंक्तीत बसलं असतं, पण अडचण एक काय, झाडाजवळ आपापर भाव अजिबात नसतो. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जाईसा. झाड ज्याप्रमाणे घाव घालणारालाही सावलीच देतं आणि पाणी घालणारालाही सावलीच देतं, माझे ज्ञानोबा त्याप्रमाणे सगळ्यांनाच जवळ घेतात. मग झाड अपुरं ठरलं कुठं, झाड अपुरं ठरलं त्याचं कारण एक आहे, झाड विशिष्ट काळापुरतं फळ देतं आणि ज्ञानोबा सदैव फळ देतात. झाड ज्ञानोबांच्या पंक्तीत बसलं नाही, बरं तो मेघ पाऊस तो ज्ञानोबांच्या पंक्तीत बसला असता, बहुतेक गरीबाच्या बी रानात तेवढाच पडतो आणि श्रीमंताच्या रानात बी तेवढाच पडतो, नाही तो बसला असता. पण अडचण एक आहे, अडचण एक आहे, मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. तो उदार आहे पण ओसरून जातो. झाड अपुरं ठरलं, मेघ अपुरा ठरला,
बर बर, मग तीर्थ बसतील काही ज्ञानोबांच्या पंक्तीमध्ये? तुम्ही त्या चंद्रभागेला जाता, चंद्रभागा तीर्थ आहे. काशीला गेला, काशी तीर्थ आहे. प्रयागराजला गेला, प्रयागराज तीर्थ आहे. आता त्र्यंबकेश्वरला, नाशिकला महाकुंभमेळा होणार आहे, ते तीर्थ आहे. बुवा, आळंदीच्या ज्ञानोबांच्या पंक्तीमध्ये तीर्थ बसतील का हो? तुकोबांनी सांगितलं, लेकरांनो, तीर्थ बसले असते ज्ञानोबांच्या पंक्तीत, पण थोडं बारकाईने ऐका. तीर्थामध्ये एक अडचण आहे. काय अडचण आहे? तीर्थाला गेल्यानंतर नीट ऐका. एखादा म्हणेल मी काशीला जाऊन आंघोळ करून आलो, एखादा म्हणेल मी प्रयागराजला जाऊन आंघोळ करून आलो, एखादा म्हणेल मी चंद्रभागेला जाऊन आंघोळ करून आलो. थोडं नीट ऐका. तीर्थाला गेल्यानंतर तेवढीच पाप धुतल्या जातात जेवढी पाप चुकून झालीत. काय म्हणलं बुवा? तीर्थाला गेल्यानंतर तेवढीच पाप धुतल्या जातात जेवढी पाप चुकून झालेत. वारीच्या वाटेवर चालता चालता कधीतरी पायाखाली मुंगी येऊ शकते आणि चुकून ती मुंगी मरू शकते. चुकून मेलेली मुंगी चंद्रभागेला गेल्यानंतर ते पाप धुतल्या जाऊ शकतं. पण ऐका, चुकून झालेली पाप तीर्थाच्या ठिकाणी धुतल्या जातात. ठरवून केलेली कारस्थानं भोगावीच लागतात, एवढं मात्र नक्की. मनानं केलेलं पाप तीर्थाच्या पापाच्या न धुतल्या जातात. मनसंकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. ज्ञानोबा विचार करतात, तुकोबा विचार करतात, ज्ञानोबांच्या पंक्तीमध्ये नेमकं बसवावं कोणाला? झाड अपुरं ठरलं, तीर्थ अपुरे ठरले, मेघ अपुरा ठरला. मग ज्ञानोबांच्या पंक्तीमध्ये गायीला बसवावं का? ज्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता वास करतात, ती गायी ज्ञानोबांच्या पंक्तीत बसेल का? देशी गायी ज्ञानोबांच्या पंक्तीत बसली असती, पण अडचण एक आहे. एकदाच ती देशी गायी काळ भैरवनाथाच्या दरबारात ब्रह्मदेवासाठी खोटं बोलली होती. कोण? ती देशी गायी. नाहीतर देशी गायी तशी सर्वांगानं पवित्र आहे, पण ती काळ भैरवनाथाच्या दरबारात खोटी बोलल्यामुळे त्या दिवशी तिला शंकरानं शाप दिलाय, तू सर्वांगानं पवित्र असशील, पण ज्या मुखानं खोटं बोलली त्या मुखानं मात्र तू अपवित्र असशील. देशी गायीचं दर्शन शास्त्रानुसार पुढून सांगितलंच नाही, तोंडाच्या बाजूनं सांगितलंच नाही. देशी गायीचं दर्शन शास्त्रानुसार पाठीमागल्या बाजूनच सांगितलं. खरं तर तुकोबांनी प्रचंड प्रयत्न केला. संतांच्या पंक्तीत झाड बसवलं, बसलं नाही. संतांच्या पंक्तीमध्ये मेघ बसवला, बसला नाही. संतांच्या पंक्तीत तीर्थ बसवले, बसले नाहीत. संतांच्या पंक्तीमध्ये गायी बसवली, बसली नाही. आणि मग मात्र तुकोबांचा नाईलाज झाला. आळंदीचे ज्ञानोबा आहेत नेमके कसे हे सांगण्यासाठी तुकोबांनी संतांच्या पंक्तीमध्ये आईला बसवलं. आळंदीचे ज्ञानोबा आहेत कसे, कुणा सारखे आहेत हे सांगण्यासाठी तुकोबांनी शब्द खर्च केले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जशी आई सदैव लेकरावर प्रेम करत राहते, आईच्या अंतकरणामध्ये लेकराबद्दल सदैव जसा प्रेम भाव आहे, तशी आळंदीचे ज्ञानोबा सदैव साधकावरती प्रेम करतात. ऐसी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती. दुनियेच्या बाजारात गेला तर स्वार्थापोटी प्रेम करणारी कित्येक नाती भेटते. थोडं माफी मागून बोलतो. आत्ताच्या काळामध्ये स्वार्थ असेल तरच माणूस नातं जोडतंय. नातं प्रचंड प्रॅक्टिकल झाली, माणसं प्रचंड प्रॅक्टिकल झाली.
अहो, भाऊ भावासाठी उभा राहायला तयार नाही. जावांमध्ये आता पहिल्यासारखं प्रेम राहिलं नाही. सासू सुनांमध्ये तसा एक विचार बघायला मिळत नाही. सगळ्या नात्यांमध्ये थोडा का होईना पण दुरावा आला. पण मला थोडं प्रामाणिक सांगू द्या, आजही एक नातं मात्र पहिल्यासारखं जीवापाड प्रेम करतं. कारण आईचं प्रेम हे नाटक नाही, आईचं प्रेम हे ढोंग नाही, आईचं प्रेम हे प्रेमाची जात आहे. आईचा मातेचा स्वभाव या न्यायानं ती सदैव निस्वार्थी भावनेनं प्रेम करत राहते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. बुवा, आईला ज्ञानोबांच्या पंक्तीत बसवता आई नेमकी करते काय? पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही सारे. 9 महिने 9 दिवस लेकराला गर्भात वाढवते, पण शेवटच्या श्वासापर्यंत लेकरासाठी काबाड कष्ट करत राहते. ज्या वेळेला या माईचा विचार आला, तिच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही मला तिच्या दारात उभा केलंय, त्या माईबद्दल माहिती सांगताना तिच्या नातवंडांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्या रोहितच्या डोळ्याला पाणी होतं. रोहित सांगत होता, महाराज खरं सांगू का, आयुष्याच्या उतार वयामध्ये आम्ही सगळे तिला सांगत होतो, आता काम करत जाऊ नको, आता तू कष्ट करत जाऊ नको. पण का कुणाच शेवटपर्यंत कधी जागेवर बसली नाही. शेवटपर्यंत कधी एका जागेवर बसून तिने भाकरी मोडली नाही. सदैव तिला लेकराच्या प्रपंचाची काळजी वाटायची. सदैव तिला पोराबाळांच्या प्रपंचाची काळजी वाटायची. शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या हातामध्ये काम होतं. शेवटी जेव्हा तिला त्रास झाला तेव्हा सुद्धा ती ही अंगणामध्ये झाडत होती. गड्या दीपक बुवा, अहो सुखाचे दिवस आले तरी माझ्या लेकरा बाळांप्रती कष्ट करणं ही माझी जबाबदारी आहे, असं म्हणत ती आयुष्यभर काबाड कष्ट करत राहिली. बहुतेक आई अशीच राहते, आईचा स्वभाव असाच राहतो. बरं, मी जास्तीच बोलण्यापेक्षा पाठीमागल्या काही दिवसापूर्वी म्हणे आपल्या नातेपुते नगरीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना, एका हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना. अचानक बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या आणि ती बिचारी डॉक्टरच्या जवळ ऍडमिट केल्यानंतर बाळंतपणाला सुरुवात झाली आणि अचानक डॉक्टर मधून बाहेर आले. डॉक्टरने विचारलं, जे पेशंट आत आहे त्यांच्या नातेवाईकापैकी कुणी आहे का? नातेवाईकापैकी कुणी का म्हटल्यानंतर तिचा नवरा म्हणणारा पुढे आला आणि तो म्हणला, मी तिचा नवरा आहे. डॉक्टरांनी एवढा कागद समोर ठेवला आणि सांगितलं, याच्यावर सही करा. म्हणले, कशासाठी? तुमच्याकडे एकच पर्याय आहे. काय? एक तर आम्ही तुमची बायको वाचवू शकतो, नाहीतर आम्ही तुमचं बाळ वाचवू शकतो. सांगा, बायको वाचवू का बाळ? बहुतेक बाळ जन्माला येतं त्या प्रक्रियेला आपण बाळंत म्हणतो. सांगू का, सुखरूप जन्माला आलं तर बाळ आहे, नाहीतर तिथंच आईचा अंत आहे. बाळ आणि अंत हे 2 शब्द एकत्र केले, शब्द तयार केला बाळंत. डॉक्टरांनी विचारलं, सांगा, आईला जगू का बाळाला जगू? त्याने थेट डॉक्टरच्या पायाला हात लावला आणि डॉक्टरला विनंती केली, डॉक्टर, माझ्या बरोबर तिनं माझ्या गरिबीत खांद्याला खांदा लावून प्रपंच केला. माझ्या गरिबीची तिने कधी तक्रार केली नाही. माझ्या गरिबीला तिने कधी बाजारात आणलं नाही. पाया पडतो, माझी बायको जिवंत ठेवा आणि माझं बाळ हे माझं स्वप्न आहे, म्हणून माझं बाळ जिवंत ठेवा. लागतील एवढा पैसा खर्च करायची माझी तयारी आहे, लागतील एवढा पैसा मी खर्च करू शकतो. डॉक्टरांनी त्याला मध्येच थांबवलं. डॉक्टर सांगतात, ऐका, पैशाने जर माणसं जगली असती तर ह्या जगातली श्रीमंत माणसं कधीच मेली नसती. तुमच्याकडे एक पर्याय आहे, एक तर बाळ जिवंत ठेवायला सांगा, नाहीतर आई जिवंत ठेवायला सांगा. जर अंतकरणाने त्याने उत्तर दिलं तसं असेल तर डॉक्टर, बाळ मेलं तरी चालेल, पण बाळाची आई जिवंत ठेवा.
आणि तेवढे शब्द तिने बाळंतपणात ऐकले. लाखो इंगळ्यांनी शरीराला डंक मारावा एवढ्या वेदना तिला होत होत्या. तेवढ्या त्रासात सुद्धा तिने डॉक्टर आत आल्याबरोबर डॉक्टरचा हात हातात घेतला आणि डॉक्टरला सांगते, डॉक्टर, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, मी मेली तरी चालल, पण माझं कोण आहे या जगात तुमच्यावर एवढं प्रेम करणार? डॉक्टर, मी मेले तरी चालल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. म्हणून तिने तिथं असताना डॉक्टरांच्या पुढे हात जोडले. सांगा गया मला तुमच्यापैकी कुणीतरी लेकराचं बालपण जिवंत कुठपर्यंत असतं? लेकरू 14 वर्षाचं होस्तोर बालपण जिवंत आहे का लेकरू 16 वर्षाचं होस्तोर बालपण जिवंत आहे? काय मत आहे तुमचं? बोला. महाराज, 14 वर्षाचं होस्तोर लेकराचं बालपण जिवंत आहे का 16 वर्षाचं होस्तोर लेकराचं बालपण जिवंत आहे? आई, तुझं मत आहे 14 वर्षाचं होस्तोर. तुझ्या पायाला हात लावून एक लेकरू म्हणून तुला एक वाक्य आणखी स्पष्ट करून देतो. लेकरू 14 वर्षाचं होस्तोर त्याचं बालपण जिवंत नाही. लेकरू 16 वर्षाचं होस्तोर त्याचं बालपण जिवंत नाही. हे सांगू, जोपर्यंत घरात आई जिवंत आहे तोपर्यंत लेकराचं बालपण जिवंत आहे. आम्ही कीर्तनावरून रात्री 2, 2:30, 3 वाजता येतो. परवा दिवशीचं कीर्तन मी पाटण तालुक्यात पाटणच्या पलीकड करून आलो. रात्री 3 वाजता मला घरा यावं लागलं, पण आजही दारात उभा राहून कधी हाक मारावी लागत नाही. रात्री 3 वाजता जरी घरी आलं, गाडी गेट मधून आत आल्या आल्या हाक न मारता दार उघडून उभा राहते. आणि रात्री 3 वाजता सुद्धा बाबू तुला खायचंय का काय म्हणून विचारते. ती माझी आई आहे, ती माझी माय आहे. आई या शब्दाचं वर्णन कधीच होऊ शकत नाही. आज सुद्धा तुमच्या पाठीमागं डोळ्याला हात लावून रडणाऱ्या त्या कमलताई, त्या विमलताई, त्या अंजनाताई या पोरींना विचारा. आता त्या माहेरात येऊन उभा राहतात. वर्ष झालं त्या माहेरात येऊन उभा राहतात. भाऊ भाऊजही प्रचंड जीव लावतात. पण आई असताना जे प्रेम होतं, आई असताना जी माया होती, आई असताना या घरात जो आनंद होता, तो आनंद आता कुठं बघायला मिळत नाही. ते सुख आता कुठं अनुभवायला मिळत नाही. म्हणतात माहेरवासीन पोरी माहेरला येतात, त्याचं कारण आहे काय? पोरगी माहेरात आली की बाप पोरीसाठी साडी आणतो आणि आई पोरीची पाठ घासून देते. बाप मरून गेला, माहेरची साडी संपली, आणि आई मरून गेली त्या दिवशी पाठ घासून देणार हक्काचं माणूस संपून गेलं गड्या. दुनियेच्या बाजारात कोणती नाते तुमच्यासाठी काय करतील मला माहित नाही, पण आई हे असं नातं, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, पोटामध्ये वाहतेच वाहते, पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लेकरावर प्रेम करत राहते. तुकोबा सांगा एकदा, तुम्हाला जेव्हा आईची आठवण यायची तेव्हा तुम्ही काय करायचा? तुम्हाला आली असेल आईची आठवण. आम्ही तुमचं चरित्र वाचलं तुकोबा. 527 एकर जमिनीची तुम्ही राख रांगोळी केली आणि दुष्काळात तुमचे मायबाप मरून गेले. सांगा तुकोबा, माय मेल्यानंतर तुम्हाला आईची आठवण आली तर तुम्ही काय करायचा? तुकोबा सांगतात, माय मेल्यानंतर मी भंडाऱ्यावर जायचो, रामचंद्रावर जायचो, गोराडेश्वरावर जायचो, तिथून आळंदीच्या दिशेने तोंड करायचो, माऊली महावैष्णवांना विनंती करायचो, माऊली तुमच्याशिवाय या जगाच्या पाठीवर मला कोणीही नाही, मी अनाथ आहे, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा करू नका माऊली, मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मेची आळ, या न्यायानं माझ्या आयुष्यातलं सगळं ओझ मी ज्ञानोबांच्या चरणावर अर्पण करायचो. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आणि तुमच्या चरणावर ओझ टाकलं याचं कारण असं आहे, मला माहिती आहे. आणि आई आणि संत या 2 जाती अशा आहेत, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती,
कशी प्रेम करते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड, अतिशय समर्पित, आईला संतांच्या ओळीत तथा संतांना आईच्या ओळीत बसवणारा, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. माऊली बुवा, दीपक बुवा, विशाल बुवा अतिशय शांत आहे का? आजच्या सेवेचं कारण द्यायचं झालं तर माळशिरस तालुक्याच्या अति पश्चिमेचं म्हणण्यापेक्षा सर्वात पश्चिमेचं हे पिंपरी गाव, शंभू महादेवाच्या कुशीत वसलेलं, शंभू महादेवाच्या कुशीत राहिलेलं अतिशय प्रामाणिक तत्वनिष्ठ गाव. सबंध गावामध्ये सगळ्यात मोठा लोणारी समाज, म्हणजे लोणारी समाजाचंच गाव. पण एवढी चांगली माणसं, प्रचंड कडवी आणि प्रचंड कष्टाळू माणसं, कष्टाला कधी मागे सरत नाहीत, कष्टाला कधी नकार देत नाहीत, दिलेल्या शब्दाला प्राणापेक्षा जास्त जपणारी माणसं. माळशिरस तालुक्याला परकीय चलन मिळवून देणारं तालुक्यातलं सर्वोत्तम आणि सगळ्यात चांगलं गाव. या गावानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या पोटाचे प्रश्न सोडवण्याची तयारी केली. हे आत्ता तुम्हाला हे हिरवगार रान दिसतंय, नाहीतर आमचं बालपण जेव्हापासून आम्ही बघतोय तेव्हापासून, सरपंच साहेब मी जर बरोबर बोलत असेल तर पाण्याचा प्रचंड वाईट प्रश्न. पण त्या काळात सुद्धा ही माणसं प्रचंड तत्वाने जगली. शिवधड्याची माणसं असल्या कारणे मोरूचीचे पिंपरीचे प्रचंड ऋणानुबंध, एकमेकांचे सोयरे असल्यासारखे एकमेकांवरती जीव लावणारी ही माणसं. त्याच्यामुळं ह्या माणसांबद्दल बोलत असताना मला स्वच्छ बोलू द्या. माणसं ह्या माळ रानावर राहिली पण तत्वाने राहिली. फक्त एक राहतं, नीट आहे का, नीट आहे का. माझा स्वतःचा अभ्यास असा आहे, माझा स्वतःचा अनुभव असा आहे. चुकलं तर तुम्ही कुणी कीर्तनात तुम्ही चुकीचं बोलताय महाराज असं म्हणू शकता. श्री हरिबुवा, विलास टेलर, वाक्य नीट आहे का. जिथं पाणी कमी असतंय तिथं शिक्षण चांगलं असतंय. काय म्हणला बुवा, हातच्या काकणाला आरसा कशाला. जेवढे साहेब पिंपरीत झाले तेवढे साहेब मोरोचीत नाहीत झाले. नाही, हे मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही म्हणत, तुम्ही मी म्हणतो म्हणून नाही. एकांतात बसल्यानंतर ह्या प्रश्नाची तुम्ही उत्तर शोधा. जेवढे साहेब पिंपरीत झाले तेवढे साहेब मोरोचीत नाहीत झाले. जेवढे अधिकारी पिंपरीत झाले तेवढे अधिकारी मोरोचीत नाहीत झाले. मग नेमकं काय होतं. ह्या पोरांच्या पुढं पर्याय नव्हता. ह्या पोरांना माहिती होतं, शिकलो तरच आयुष्याचं कल्याण होईल, शाळा शिकलो तर मी माझ्या आयुष्याचं कल्याण करू शकतो. ह्या जाणीवेनं बरीच पोरं शिकली. आज पोरं उच्च पदस्थ अधिकारी झाली. पण ही पोरं अधिकारी होण्यासाठी ह्या पिढीनं स्वतःचं सबंध आयुष्य वेचलं एवढं मात्र नक्की. आजही डोक्यावर मोठमोठारी गाठोडी घेऊन कामावरून येणारी आजी लेकरांना जशी त्या तशी आठवते. ह्या लोकांनी एवढं कष्ट केलं. जिथं पाणी असेल, जिथं पिकत असेल तिथपर्यंत ही लोक मोलमजुरीसाठी गेली. पोटाची खळगी भरण्यासाठी ही लोक प्रचंड राबली. प्रचंड राबत असताना 18 विश्व दारिद्र्य पोटाला नशिबाला पुजल्यालंच होतं. मी बरोबर बोलत असेल तर 3 मुलं 3 मुली. ह्या आईच्या बाबतीत विचार करता, ज्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही मला उभा केलंय, आनंदीबाई तात्याकरचे, या आईच्या बाबतीत विचार करता या आईला 3 मुलं, आदरणीय विलासराव जे असतील, आदरणीय बाळासाहेब जे असतील आणि आदरणीय सुनीलराव जे असतील, ही 3 मुलं. मुलींच्या बाबतीत कमलताई, विमलताई आणि अंजनाताई, ह्या 3 मुली. अशी 6 लेकरं तिने त्या काळात सांभाळली. लेकरा बाळाला पोटाला पोटभर मिळावं ह्याच्यासाठी ती अहोरात्र कष्ट करत राहिली. आणि त्या कष्टानं तिनं हाडाची काढ रक्ताचं पाणी करून हा प्रपंच मोठा केला. पोरा बाळांना चांगुलपणा शिकवला. पोरांना शिकवलं होतं, पोरांनो वेळ प्रसंगी पोटाची खळगी रिकामी राहिली तरी चालतील, पण पाठीचा कानात ताट ठेवून जगा. कुणाबरोबर वाईट वागू नका, कुणाचं वाईट करू नका. आपल्या कष्टाचं आहे ते आपण कमवा. आणि म्हणूनच की काय, ती जेव्हा जग सोडून गेली तेव्हा सगळे पाहुणे रावळे आवर्जून उपस्थित राहिले. मला करचे परिवारानं सांगितलं, महाराज अहो काही पाहुण्यांचा आमचा परिचय सुद्धा नव्हता, पण तिने जोडलेली सगळी माणसं तिच्या अंतविधीला उपस्थित राहिली. तिने जोडलेली सगळी माणसं तिच्या शेवटाला उपस्थित राहिली. आपल्या आईनं नेमकं काय कमवलंय हे आम्हाला ती गेली त्या दिवशी कळालं. सगळ्यांची काळजी करत अंगणात बसलेली असायची. आणि अशीच एक दिवशी अंगणातच झाडू मारत असताना तिला पॅरालिसिसचा एक झटका आला.
आणि त्यामध्ये त्या माईनं देह ठेवला. खरं सांगू, पोराबाळांनी प्रचंड प्रयत्न केले. डॉक्टरांच्या पुढे उभा राहायचे, डॉक्टरांना सांगायचे, डॉक्टर साहेब किती खर्च होऊ द्या हो, फक्त हे काय अंगणात बसण्यापुरती आमची आई आम्हाला जिवंत कर. शेवटी जे घडायला नको होतं ते घडलं. पाखरं जागेवर ठेवून पक्षीनी आसमंतात उडून गेले. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. एखादी मंद वाऱ्याची झुळूक यावी, अंधारात लावलेला दिवा विझून जावा, सर्वत्र अंधार पडावा. तसंच झालं. क्षणार्धात आई विलासरावांना, बाळासाहेबांना, सुनीलरावांना पोरकं करून निघून गेली. त्या पोरींचं माहेर संपून निघून गेली. आज पोरी दारात येऊन उभा राहतात. त्या रानबा देवाकड, त्या लोणार बाबाकड, त्या महादेवाकड बघतात आणि सांगतात, देवा तूच सांग बरं, आता ह्या अंगणात येऊन उभा राहिलं तर कोण तोंडावरून हात फिरवेल? ह्या अंगणात येऊन उभा राहिलं कोण मायेनं हात फिरवेल? ह्या पोरींची अवस्था आणि त्या गंगाखेडच्या जनीची अवस्था एकसारखीच बघा. जनीच्या आयुष्यातून मायबाप निघून गेले तेव्हा जणी पांडुरंगाच्या पुढे उभा राहून धाय मोकळून रडली, देवा आई मेली, बाप मेला, आता तूच आम्हाला सांभाळे. माय मेली, बाप मेला, आता सांभाळे विठ्ठला, मी तुझेच गाले करू नको विठ्ठला अव्हेरू. आयुष्यातून मायबाप निघून गेले आणि लेकर अचानक पोरकी झाली. आता नकाच होतो मावशी, बसा जागेवर बसा, राहू द्यात. आपण 12:15 वाजता सगळी व्यवस्था करून मग पुष्पवृष्टी करू. थोडं ताट बसू नये का? ह्या घरदारातून, ह्या घरातून आई निघून गेली, बाप निघून गेला, सोपा आहे का? त्या पंढरपूरच्या देवाचा मी बरीच वर्ष झालं अभ्यास करतोय. जे वारकरी माणसं कीर्तनात बसलेत त्यांना पटेल माझं बोलणं. त्या पंढरपूरच्या देवाचा मला आलेला अनुभव असा आहे, त्याचा मी काढलेला निष्कर्ष असा आहे, तो असाच करतो आहोत. कसा? त्याचा स्वभावच असा आहे. कसा? माणसाला दुःखाचे दिवस भोगायला लावतो, गरिबी भोगायला लावतो, आणि सुखाचे दिवस आले
का कोणाष्टो, पण अलगद पाखरासारखी माणसं आपल्यातून तो काढून घेतो. मी अशी कितीतरी उदाहरणं सांगेन तुम्हाला, ज्यांनी प्रचंड कष्ट केलं, आता बसून खायचे दिवस आले आणि पंढरपूरच्या काळ्या देवानं त्यांना स्वतःजवळ बोलवून घेतलं. का बरं तो पंढरपूरचा काळा देव असा करत असेल? एकदा सकल मानव जातीच्या वतीनं आम्ही तक्रारच केली त्याच्याकडं, देवा म्हणजे माणसं मारतो ह्याबद्दल आमची तक्रार नाही, हे आम्हाला पाठ आहे, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतंय आम्हाला माहिती आहे, जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे आम्हाला मान्य आहे. देवा माणसं मारतो ह्या गोष्टीबद्दल आमची तक्रार नाही, आम्हाला याचीही जाणीव आहे. ही सृष्टी चांगल्या पद्धतीनं चालावी म्हणून तू जेवढ्या योजना आखल्या त्यातली सगळ्यात चांगली योजना कोणती असेल तर मृत्यू. काय म्हणला बुवा, हे जग नीट चालावं ह्याच्यासाठी तू जेवढ्या म्हणून योजना आखल्या भगवंता, त्यातली सगळ्यात चांगली योजना कोणती असेल तर मरण. त्याचं कारण असं, माणसं मरतात म्हणूनच माणसं जगतात. काय हो, कधीतरी एकदा कल्पना करा, समजा माणसं मेलीच नसती. सुनील साहेब, सुरुवातीपासून जर सगळीच माणसं आजपर्यंत जिवंत असती, राणे सर, तर बहुतेक माणसांना जागा पुरली नसती. म्हणजे माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, माझं मत आहे म्हणण्यापेक्षा मी जो अभ्यास केला त्या अभ्यासाने ते मला असं कळतंय, माणसं मरतात म्हणून माणसं जगतात. माणसं जर मेली नसती तर माणसं जगलीच नसती. थोडं आणखी सांगू का, माणसं माणसांना पुरतात म्हणून माणसांना जागा पुरते. म्हणजे आमची मृत्यूबद्दल तक्रार नाही देवा, तू माणसं मारतोय ह्याच्याबद्दल तक्रार नाही. उलट आता आम्हालाही कळाले, मरण हेच मानवी आयुष्याला मिळालेलं सगळ्यात सुंदर वरदान आहे. काय 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 मरण हेच मानवी आयुष्याला मिळालेलं सगळ्यात सुंदर वरदान आहे. मी पदरचं बोललो तर तुम्हाला ते पटणार नाही, मी सांगतो तुम्हाला. 7 चिरंजीवांपैकी ज्याला चिरंजीव म्हणतात तो अश्वत्थामा एक दिवशी रडायला लागला. अश्वत्थामा कोण? द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा. का रडायला लागला? अश्वत्थामाच्या डोक्याला इथं कपाळाला भलं मोठं दुःख झालंय आणि त्याच्यातून पू वाहतोय, त्याच्या कारणे अश्वत्थामा रडायला लागला. रडत असताना अश्वत्थामा भगवंताच्या समोर जाऊन उभा राहिला, देवाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि देवाकडे बघून त्याने रडायला सुरुवात केली. देव म्हणे, अरे रडतो कशाला, तू अमर आहे, अमर. तुझ्या एवढा आनंदी दुनियेत कोणी नसलं पाहिजे. मानपात बसलेली सगळी मरणार आहेत, पण अश्वत्थामा तू अमर आहे. कीर्तन करणारा एक दिवशी मरणार आहे, पण तो अमर आहे. वाजवणारा एक दिवशी मरणार आहे, पण तो अमर आहे. राहू द्या, अरे प्रत्येक जण एक ना एक दिवशी मरणार आहे, पण तो अमर आहे. आणि अमर असताना तू रडतो कशासाठी? तो एकदा निवांत ये, मंडपात असणाऱ्या सगळ्यांची तुला भेट घालून देतो. मंडपात असणाऱ्या प्रत्येकाला वाटतंय आपण सुद्धा अश्वत्थाम्यासारखं अमर व्हावं, मरावं असं कुणालाच वाटत नाही. आणि मी म्हणतो वाटतो बी नाही, काय गरज आहे मरावं असं वाटायची, कुणालाच वाटत नाही. म्हणजे थोडं आणखी सोपं वाक्य बोलू का, जी मेली पाहिजे ती त्यांना सुद्धा वाटत नाही मरावं असं. तुम्हाला काही 4-2 माणसं आठवत असली तर बघा डोळं झाकून, खरंच ती मेलीच पाहिजे ती, त्यांना सुद्धा वाटत नाही की आपण मरावं म्हणून. एक बिचारी मरायला निघाली, म्हातारी बिचारी मरायला निघाल्यानंतर हातात कंदील घेऊन मरायला निघाली. शेजारणीने तिची गाठ घेतली, म्हणली कुठं काय करायचंय, म्हणली कुठं म्हणून. कशाला तुम्ही आडवं येत असला पाहिजे, तुम्हाला असली सवय पहिल्यापासून. कुठं चाललं तरी माणसाला आडकाठी घालायची, मरायला सुद्धा तुम्ही मला नीट जाऊन दिला. पण म्हणली मरायला तुम्हाला झालं काय म्हणजे म्हणली कुणाला सांगायचं, तुम्हाला सांगून सरतय का? आणि आज पत्र सांगितलं, ह्याला त्याला सांगितलं, कोणालाच सांगून सरलं नाही. पहिल्यांदा आल्या बाय गोड बोलली म्हणून म्या वाईट कोऱ्यावर बसवून घेतली. पण तुम्हाला सांगते, एवढी जी वाईट बिचारी माझ्या नशिबाला आली, काय भगवंताने माझ्या नशिबाला काय म्हणली, भगवंताने माझ्या नशिबाला दिलं. कुणाला लयनं त्या परपंचासाठी केलं, पण मला वाटतं आता आपण मेलो म्हणजे का आपल्या
मड्या वागून द्यायच्या ती का बरं? लोकाच्या पुरीला काहीतरी म्हणण्यापेक्षा आपला बैल शाना नाही, मी त्याला बी म्हणून दाखवलं, पण तोच गुणाचा नाही. उगाच कशा लोकाच्या लेकराला नाव ठेवायचंय आणि त्या घरात उलीचं सुद्धा मला किंमत राहिली नाही, म्हणून मी ठरवलं तिथं उगाच जात्या जोंब्या खाण्यापेक्षा आपलंच काहीतरी काळ कोळस केलेलं बरं. म्हणून म्हणली मी मराय चालली, मराय. शेजारी म्हणली मराय चाललाय, मग खंदील कशाला? बरं दिसताय नाही चुकाटा आला म्हणजे. खरं बोला गड्या, कुठं चालली होती? चालली कुठं होती? मरायला चालली होती. प्रामाणिकपणे सांगा, मरायला चालली होती. मरू वाटत होतं का? नाही. आणि मी आणखी बोलतो, मरू बी वाटत नाही. अश्वत्थाम्याला विचारला, रे ह्या जगाच्या पाठीवर एवढी माणसं आहेत तरी कुणालाच मरावं असं वाटत नाही, तुला अमर केलंय तरी रडतो कशासाठी? तेव्हा अश्वत्थाम्यानं भगवंताच्या पुढं भलं मोठं दुःख मांडलं. अश्वत्थाम्यानं मांडलेलं दुःख सर्वांगाचं कान करून ऐका. देवा, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख काय असेल? मी मरत नाही हे माझं दुःख आहे. काय काय काय? मी मरत नाही म्हणून माझ्या आयुष्याला दुःख आहे. अरे समजा एखाद्या माणसाला जखम झाली, एखाद्या माणसाला जखम असह्य झाली, तर आज सुद्धा तो माणूस म्हणतो, देवा एवढं दुःख सहन करण्यापेक्षा मला एवढं दुःख सहन करण्यापेक्षा मला मारून टाक. ऐकाय काय देवा, अरे मारून टाक असं म्हटल्यानंतर मेल्यावरती तरी तो सुटू शकतो का नाही? मेल्यावरती तरी तो त्या जखमतनं सुटू शकतो. माझी अडचण अशी देवा, माझ्या कपाळाला तो दुःख दिलंय, त्याच्यातून पू वाहतोय, मी मरत बी नाही आणि हे दुःख बरं बी होत नाही. मेलो असतो तर कदाचित ह्या दुःखातून मी सुटलो असतो. आणि माझी एकट्याची अडचण आहे असं नाही. तू काय होतंय देवा, तू फक्त माणसं तुझ्या तोंडावर गोड बोलतायत, तू त्यालाच बोलून जातोय. तू असं कर, एकदा फक्त माझ्या बरोबर वेश बदलून चल, सगळ्यांच्या गाठी घे, तुझ्या ध्यानात येईल माणसं तोंडावर तुला गोड बोलते. तू एकदा म्हणले स्वर्गात फेरफटका टाक ना. माझी एकट्याची अडचण आहे असं नाही. जेवढी तो अमर केल्यात अमर, तेवढ्या सगळ्यांना एकदा विचार की तुमची काय इच्छा आहे म्हणून. देव म्हणे अमर केले त्यांची सुद्धा. अरे कुणाला पुरलं देवा? ज्याला ज्याला दिलं त्याची तक्रार आहे, ज्याला नाही दिलं त्याची तक्रार आहे. जे अमर आहेत त्यांना सुद्धा विचार त्यांची काय इच्छा आहे ते. देव म्हणे ऐक, त्यांना विचारत बसण्यापेक्षा त्यांनी तुझ्यापाशी तुझं मन मोकळं केलंय, तूच सांग मला, स्वर्गात जे अमर आहेत त्यांची इच्छा काय आहे? तेव्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली. स्वर्गात असणाऱ्या अमरांची एकच इच्छा आहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. जेवढे जेवढे स्वर्गात अमर आहेत देवा, त्या प्रत्येक अमर व्यक्तीची एक इच्छा आहे, त्यांना पुन्हा एकदा मृत्यू लोकात जन्म घ्यायचा आहे. कशासाठी? अशी कोणती गोष्ट आहे जी स्वर्गात नाही आणि मृत्यू लोकात आहे? स्वर्गात नाही आणि मृत्यू लोकात आहे अशी एकच गोष्ट आहे, तिचं नाव आहे मरण. हे मरण मिळावं याच्यासाठी पुन्हा स्वर्गातल्या अमरांची मृत्यूला यायची तयारी आहे. म्हणजे देवा आम्ही मरणाला नाही घाबरत आणि मरणाबद्दल तक्रार करतोय असं नाही. आजही म्हातारी माणसं मरून गेली तर आमच्या घराघरात वाक्य येतं, बरं झालं त्याच्या आयुष्याचं. म्हणतो देवा आम्ही, म्हातारी माणसं मरून गेली, आम्ही म्हणतो त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. आम्ही अभंग घेतो, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा आदेश गोड व्हावा. आम्ही अभंग घेतो, शेवट तो भला, माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखमाईच्या वरा. देवा मृत्यूबद्दल तक्रार नाही. आम्हाला माहिती आहे, उगवलेला सूर्य मावळला तर त्याला किंमत आहे, पिकलेलं फळ झाडापासून वेगळं झालं तर त्याला किंमत आहे. देवा आम्हाला हेही कळतं, पिकलेलं फळ जर झाडापासून वेगळं नाही झालं तर ते सडून जातं. राणे सर एक वाक्य जबाबदारीने ऐका, सडून मरण्यापेक्षा पडून मेलेलं बरं. काय म्हणला? माहिती आहे देवा, मृत्यूबद्दल तक्रार नाही आमची. तू माणसं मारतोय म्हणून तक्रार नाही आमची. आमची तक्रार एक आहे, सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळला तर आम्हाला मान्य आहे.
सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळला तर आम्हाला मान्य आहे, पण सकाळी उगवलेला सूर्य भर दुपारी मावळला की मग आमची तक्रार आहे. तुझी कमी वयात माणसं मारतो ना त्याच्याबद्दल त्रास आहे. बरं तू काहीच बघणार आहे, लहान लेकरू असलं तरी मारून टाकतोय, एखाद्याचा तरणा पोरगा असला तरी मारून टाकतोय, एखाद्याच्या खांद्यावर प्रपंचाची जबाबदारी असली तरी मारून टाकतोय, एखाद्याने प्रचंड मोठं कर्तृत्व केलं असलं तरी मारून टाकतोय, एखाद्याने घरदार शून्यातून विश्वामध्ये नेलं असलं तरी तो त्याला मारून टाकतोय. तू कुणाचीच गय करना म्हणून तुझ्या पुढे भांडायला उभा राहिलं, म्हणून तुझ्या पुढे तक्रार करावी लागली. देव म्हणे म्हणजे तुमची तक्रार लक्षात आली. मी अवेळी माणसं मारतोय ही तुमची तक्रार आहे, मी कमी वयात माणसं मारतोय ही तुमची तक्रार आहे. ऐका, तक्रारच घेऊन आलाय तर त्याचं उत्तरही ऐका. मलाही वाटत नाही लहान लेकरू असताना त्याची आई मरावी म्हणून, मलाही वाटत नाही कुणाच्या डोळ्या देखत तरणा पोरगा मरावा म्हणून. देव म्हणे मलाही वाटत नाही की बाप समोर असताना बापाच्या देखत तरण्या पोराची प्रेत यात्रा जावी म्हणून, मलाही नाही वाटत. पण माझी अडचण आहे रे. तुला कसली अडचण रे देवा, तुला काय अडचण? देव म्हणे माझी काय अडचण आहे ते सांगतो. समजा नातेपतेवरून शिंगणापूरला एसटी निघाली, समजा नातेपतेवरून शिंगणापूरला एसटी निघाली आणि ह्या हेत आपल्या पिंपरी पाटीला आल्यानंतर एसटी थांबली. नीट ऐका जबाबदारीनं. समजा ती एसटी थांबली, पण झालं असं कुणीच हात न करता थांबली. बिकाना एसटीचे वे 2 नियम असतात. आता एसटीला कसले नियम असतात सांगतो ना. हात केल्यानंतर थांबली की समजायचं कोणाला तरी बसायचंय. एसटीला असा हात दाखवला आणि थांबली की समजायचं कोणाला तरी बसायचंय, आणि कुणीच हात न करता थांबली समजायचं कोणाला तरी एसटीतून उतरायचंय. ऐका, नातेपुतेपासून शिंगणापूरला निघालेली एसटी ह्या इथं आली आणि सर कोणीच हात न करता एसटी थांबली. सगळेजण थोडं ताट बसा, नीट ऐका. एसटी थांबली खरी, एसटीतून कोणीतरी उतरणार आहे नक्की. फक्त सांगा मला, एसटीतून लहान लेकरू उतरेल, तरणा पोरगा उतरेल, ज्येष्ठ माणूस उतरेल, वयोवृद्ध माणूस उतरेल, पुरुष उतरेल का स्त्री? माझ्याकडे बघताना अशी बघते तो कणकीस उक्त घेतलं ना आम्हाला विचारतो काय? अरे आम्ही कीर्तनात बसलो हेच नशीब नाही. पण माझा अतिशय सोपा प्रश्न आहे सर, मी काय गाथेतलं ज्ञानेश्वरीतलं विचारत नाही. आणि हा आणखी सोपं करून सर सांगतो सर, अतिशय सहज सोपं उत्तर दिलं. माझे पर्याय इतर ठिकाणी बहुतेक तुम्ही साहेबांना विचारून घ्या. स्पर्धा परीक्षेला 4च पर्याय असतात, मी 5 दिलते साहेब, मी 5 दिलते पर्याय. लहान लेकर उतरेल, तरणा पोरगा उतरेल, ज्येष्ठ माणूस उतरेल, वयोवृद्ध माणूस उतरेल, पुरुष उतरेल का स्त्री, असा पर्याय माझा होता. तुमच्यापैकी कोणीही सांगितलं नाही राणे सर, तुम्ही थोडं धाडस केलं. मी आणखी सोपं करून सांगतो, हात न करता एसटी थांबले म्हणजे कोणाला तरी उतरायचंय नक्की. लहान लेकरू उतरेल का सांगता येत नाही, तरणा पोरगा उतरेल का सांगता येत नाही, ज्येष्ठ माणूस उतरेल का सांगता येत नाही, वयोवृद्ध माणूस उतरेल का सांगता येत नाही, पुरुष उतरेल का स्त्री सांगता येत नाही. पण एक नक्की आहे, ज्याचं तिकीट संपलं त्याला उतरावं लागेल एवढं नक्की. किती वय असू द्या, लेकरू लहान असलं तिकीट संपलं की उतरावं लागतं, लेकरू तरुण असलं तिकीट संपलं की उतरावं लागतं, ज्येष्ठ माणूस असला तिकीट संपलं की उतरावं लागतं. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, 14 कारखान्याचा मालक, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, महाराष्ट्राचा अर्थमंत्री जरी असला आणि किती दिवस बातम्यांना दाखवलं, 8:10 मुंबईतून उडालेलं विमान 8:50 बारामतीत पोहोचणार होतं, हे किती जरी कोणी वरडून सांगितलं तरी आमच्या काळ्या देवानं दिलेलं तिकीट 8:46 संपणार होतं. आणि ते तिकीट संपलं की तुम्ही अजित दादा असला तरी तुम्हाला उतरावं लागतं, हे मात्र निश्चित. आपण किती प्रयत्न करू द्या, काळाने उडी मारली
काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि स्वयरी भली भली. ह्याचा भंगात एक घुसवलेलं प्रमाण आहे म्हणू का? ते गाथ येत नाही, कुठल्याच गाथ येत नाही. सोडविना बंधू पाटीची बहीण शेजाची कामिन कुठल्याच गाथ येत नाही. कुठली गाथ अवघड तुम्हाला हे प्रमाण कुठंच सापडणार नाही. फक्त विषयाला अनुसरून नाही आणि ते तिथं तंतोतंत लागू होतं म्हणून ते संप्रदायाने खपवून घेतलंय, नाहीतर ते एवढे दिवस खपलं नसतं. सोडविना बंधू पाटीची बहीण शेजाची कामिन दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या काळाने उडी मारली की आपापलं कर्माचं गाठोडं खांद्यावर घ्यायचं आणि निमूटपणे त्याच्या पाठीमागे चालायला सुरुवात करायची. तसं तर आपण सगळे खो खोच्या खेळातले खेळाडू. काय 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 आपण सगळेच खो खोच्या खेळातले खेळाडू. कधी कोणाला खो बसल आणि कधी कोणाला उठून पळावं लागल सांगता येत नाही. आणि खो खोच्या खेळाचा स्वच्छ नियम आहे, ज्याला खो बसला त्याला माघारी वळून बघायची परवानगी नाही, एवढं मात्र नक्की. असंच आहे, असंच आहे. आपण हे कर्माचं गाठोडं खांद्यावर घ्यायचं, चालायला सुरुवात करायची. माझं स्वच्छ मत आहे गड्या, मृत्यू हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य आहे. कधी येणार आहे माहिती नाही, कोणत्या दिवशी शेवट होणार आहे माहिती नाही. ऐका ना, ऐका ना, ऐका ना, कधी मरणार आहे माहित नाही. असं जर असेल तर प्रत्येक दिवस शेवटचा म्हणूनच गोड जगायला काय अडचण आहे? आमची अडचण अशी झाली, आम्ही माणसं मेल्यावर त्याच्या मड्याजवळ बसतो, धाय मोकलून रडतो, बोल 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 म्हणून विनंती करतो. खरं सांगा गड्या, माणसं मेल्यानंतर त्याच्या मड्याजवळ बसून किती बोल बोल म्हणलं, बोलतात काय माणसं? नाही हो. पाखरासारखी माणसं निघून चालली, पाखरासारखी. मी थोडं धाडसाने बोलतो दीपक बुवा. कोरोनाने जेवढी माणसं मेली नाहीत त्याच्यापेक्षा जास्त माणसं नंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मेली. चला मी तुम्हाला यादी सांगतो, कुठली सांगू फक्त सांगा. पिंपरीची सांगू का मोरोचीची सांगू? अहो किती सोन्यासारखी माणसं आपल्यातून निघून गेली. मला आजही आठवतं आमच्या गावचे आदरणीय धनंजय वावरे बापू गेले. कसला सोन्यासारखा माणूस. उभ्या गावात कधी कोणाला रोतला नाही, उभ्या गावात कधी कोणाला त्रास नाही. गेले ना पण ही एकच नाही, तुम्ही आठवा तुमच्या गावातली माणसं, सोन्यासारखी माणसं सहज नजरेसमोरून गेली. पण आमची अडचण अशी आहे, आम्हाला माणूस मेल्यानंतर माणसाची किंमत कळते. बाकीच्यांबद्दल बोलण्यापेक्षा अजितदादांना सुद्धा एका गोष्टीची जाणीव झाली असेल, सगळ्यांनी चांगलं म्हणावं ह्याच्यासाठी मरावंच लागतं. तोपर्यंत तुम्हाला सगळे चांगलं म्हणतील या बोळ्या अपेक्षेत अजिबात राहू नका, अजिबात राहू नका. मी पाया पडतो गड्या, नका वैर करून जाऊ. किती दिवस वैर करून जगणार आहे? तुमच्यापैकी बऱ्याच जणी मगाशी डोळ्याला पाणी आणून रडत होत्या, पण मी मोजलंय आल्यापासून ह्यातल्या 5 जणी सासू बरोबर बोलत नाहीत. नाही नाही, तुम्ही हसू नका, भिकानानं तुम्ही परवानगी द्या, मी 5 उभा करतो. जसं मी होतो गणिताचा मास्तर, पण मानसशास्त्राचा चांगला अभ्यास आहे. तुम्ही फक्त परवानगी द्या. आणि तुम्हाला वाटत असेल भांडणाचा पाया होईल तर चला मी माघार घेतो. तुम्हीच 5 जणी मनाने उभा राहा 5 जणी मनाने उभा. आकडा वाढल काय? माझ्या नजरेच्या टप्प्यात 5 आहेत. आता मग
राहा बर 5 जणी बाबा. 2. तुम्ही फक्त बघितलं नाही त्यांच्या चेहऱ्याकडे साहेब. 2 म्हणल्यानंतर ह्यातल्या बऱ्याच जणींचा चेहरा असा झालता, बाया मी उठली नाही, कंची उठली कोणास. मी असं मोकारच 2 म्हणलो होतो, उगच म्हणलो होतो मी 2. बर किती दिवस असंच जगणार आहे? देवा धर्माला कमी नाही. मार्गशीर्षातले गुरुवार केले, नवरात्रीचे उपास केले, सूर्यनारायणाचे उपास केले. राग येईल माझ्या बोलण्याचा. जोपर्यंत घरात तुम्ही सासू सुना एका विचारानं राहत नाही तोपर्यंत कुठल्याच उपवासाचा तुम्हाला उपयोग होणार नाही, एवढं मात्र नक्की. चला ना, सोडून देऊ हे सगळं. किती दिवस ही वैराची हाडत सगळत बसायची? किती दिवस एकमेकांबरोबर वाईट वागायचं? कधी बोलणार आहे तुम्ही माणसं मेल्यावर? आता ह्या आईचा एवढा सुंदर फोटो आहे. समजा तिच्या एखाद्या मुलीला आपण सांगितलं, समजा तिच्या एखाद्या मुलीला सांगितलं एक हाक मार बरं आईला. चला म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला? समजा सांगितलंच आपण अंजना ताईला, ताई एकच हात फक्त आईला मार. ताई हाक मारेल काय? आई बोलेल काय? हो नाही, पाया पडतो, सोडून द्या हे सगळं. कधी शेवट होईल सांगता येत नाही. मेलेल्या माणसांसमोर बसून रडण्यापेक्षा जिवंत माणसाच्या डोळ्याला पाणी चिवू देऊ नका. जिवंत माणसांवर प्रचंड प्रेम करा. आपल्या माणसांबरोबर बोलून घ्या. माणसं गेल्यावरती तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं ह्याला काडी मात्र किंमत नाही. साहेब मी पाठीमागल्या काही दिवसापूर्वी कोरेगाव तालुक्यात कीर्तन केलं. आता कोरेगाव तालुक्यात म्हणजे अण्णा होता असं, आता वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने बी लोक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी आदरणीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरे साहेबांच्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन मी केलं. माणसं वेगवेगळे उपक्रम राबवायला लागली. मी कोरेगाव तालुक्यात गेलतो सर कीर्तनाला, आणि कीर्तन काही ठिकाणी बघा वृक्षारोपण केलं जातं, काही ठिकाणी म्हणजे आरोग्य शिबिर राबवली जातात. आता जिथं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं तिथं मी गेलो. सर त्यांनी मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता अख्ख्या गावाला. ज्याला म्हणजे त्यांची नेत्र तपासणी होती, नंतर चष्मे दान करणार होते, मोफत होतं ते सगळं. मग कीर्तनाला गेल्यानंतर मला आपली सवय म्हणून मी त्यांची माहिती घेतली. ज्या व्यक्तीत महत्वाचं वर्षात आहे त्याच्याबद्दल बोलता यावं म्हणून थोडीशी माहिती घ्यावी म्हणून मी त्यांना माहिती घेतली. आणि सबंध माहिती घेतल्यानंतर मी एक प्रश्न त्यांना विचारला. म्हणलं तुमचे वडील वारले कशाने? तुमचे वडील वारले कशाने? ते म्हणले खरं सांगू का महाराज? नाही म्हणलं खरंच सांगा. म्हणले झालं असं, दारात एक खड्डा होता आणि म्हाताऱ्याची नजर जरा कमी झाली, ती म्हातारं खड्ड्यात पडलं, मेलं. अण्णा माझा स्वभाव असा सरळ मार्गे किंवा स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळे मला राहवलं नाही. मी थेट त्या व्यक्तीला सांगितलं, मग गावाला चष्मा वाटतोस तर एक बापालाच घेतला असता. बाप मेल्यावर जे गावाला चष्मा वाटत बसला, त्याच्याऐवजी एक चष्मा बापालाच घेतला असता तर आज बाप दुसऱ्याच्या वर इस्रादाला पहिल्या पंक्तीत बसून जेवला असता का नाही? म्हणजे मी सरळ बोलतो, सोपं बोलतो, साधं बोलतो. माणसं मेल्यावर तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय ह्याला शून्य किंमत आहे. माणसं जिवंत असताना तुम्ही त्यांच्या जीवासाठी काय करताय ह्याला जास्त किंमत आहे. आणि माझ्या पुढच्या वाक्याचा प्रचंड राग येईल सगळ्यांना. आला राग तरी हरकत नाही. ज्याने मायबापाची प्रामाणिक सेवा केली त्यांनीच वर्ष श्राद्धाला खर्च करायचा, बाकीच्यांनी वर्ष श्राद्धाला खर्चच करायचं नाही. नाहीतर नुसती मोकळी वर्ष श्राद्ध केली काही होणार नाही. त्यांनी फक्त कीर्तनकार श्रीमंत होतील. विठ्ठल तुमचा विचार इथपर्यंत आलता की काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. म्हणजे आजच्या कीर्तनात तुम्हाला हे पटवून द्यायचंय का की माणसं मरणारच आहेत? अहो हे आम्हाला लय वर्ष झालं माहिती आहे, कित्येक वर्ष झालंय माहिती आहे. वर्ष श्राद्धाची कीर्तन म्हणलं की 2 वाक्यात आमच्या गावातल्या सगळ्यांची पाठ झालेत. मोकळ्या हाताने यायचं, मोकळ्या हाताने जायचं आमचं पाठ आहे. जन्माला आलं मरायचं माहिती आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला माहिती आहे का? ह्याच्यापेक्षा थोडा वेगळा विषय म्हणतो. काळाची उडी पडल्यानंतर सगळ्यांना जावं लागणार आहे, मान्य आहे बुवा. काळाची उडी पडली
तरी त्याच्या तावडीतून वाचता येईल असे काही उपाय आहेत का? आहेत. आणि ते काही माझ्या पदरचे नाहीत, मी गाथेतून शोधून आणलेत. काळाच्या तावडीतून वाचण्याचे 3 उपाय गाथेमध्ये आलेत. आमचं असं झालंय, फक्त आमचं गाथेकडे लक्ष नाही म्हणून आम्हाला उपाय सापडले नाहीत. काळाच्या तावडीतून वाचण्याचा पहिला उपाय तुकोबांनी सांगितला. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा रे राम बाणे. राम नामस्मरणाचा भाता भरा काळाच्या तोंडावर मारा. म्हणजे नामस्मरण करा, तुमचा काळावर विजय मिळेल. बुवा केलं असतं नामस्मरण, पण सध्या आमची जरा अडचण आहे हो. नामस्मरणाला काय अडचण आहे? न लगती साया सजावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. काय नामस्मरणाला अडचण काय? अडचण आहे काय? सध्या आमची अवस्था अशी आहे, आमच्या घरात आटा नसला तरी चालतोय, पण मोबाईलला डाटा असल्याशिवाय आम्हाला करमत नाही. त्यामुळे आता भजन करावं किंवा ते नामस्मरण करावं, वेळच नाही ना. एकटा बसला माणूस तरी मोबाईलवर बघत बसतोय. आम्हाला ते गाथा ज्ञानेश्वरीपेक्षा चंगळ्या बोले बरं वाटायला लागले. त्याच्यामुळे ते तुम्ही नामस्मरण वगैरे ते उपाय सांगूच नका, ते खूप जुनाट झालं. आता त्याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. पहिला उपाय थांबला. दुसरा उपाय तुकोबांनी सांगितला, हाच उपाय. सगळेजण ताट बसा. आजपर्यंत मरायचे हे सांगणारे कित्येक कीर्तनकार आले. माझ्याकडे असा उपाय आहे ज्याने तुम्ही मरणारच नाही. आणि माझा नाही, हा तुकोबाच्या गाथेतला उपाय आहे. तुकोबा सांगतात, मरायचं नसेल तर सगळ्यात सोपा उपाय आहे. काय? अशा गावाला जाऊन राहायचं जिथं माणसंच मरत नाही. हे सोपं आहे, हे बरं आहे. काय? असं गाव हुडकायचं फक्त जिथं माणसंच मरत नाही. आता हे बाकीच्यांना हे वाक्य विनोद वाटेल. बाबा मी तुम्हाला पटवून देतो. बाकीच्यांना पटावं किंवा पटवून त्यांनी पटवून घ्यावा असा माझा हट्ट नाही, पण मी तुम्हाला सांगेन, असं गाव मिळतं का? मिळतं. असतं कुठं? जर असं गाव नसतं, नीट ऐका बारकाईनं, असं गाव नसतं तर तुकोबा म्हणले नसते, मरण माझे मरून गेले मज केले अमर. तुकोबा सांगतात, माझं मरण मरून गेलंय. अजून सांगतो, तुकोबा सांगतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवाने मला असं ठिकाण सांगितलंय जिथं गेल्यानंतर मरावंच लागत नाही. तुकोबा सांगतात, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. तुकोबा सांगतात, पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गया वर्जन पितले पितरांचे ऋण. म्हणजे मला मरावंच लागणार नाही असा ठिकाण मला सापडला. बरोबर, अशी काही माणसं आहेत का जी मेलीच नाहीत? जा कधीतरी आळंदीला 16 वर्षाचं लेकरू 750 वर्ष झालं जिवंत आहे. त्या लेकराला आम्ही ज्ञानोबा म्हणतो. त्या लेकराला आम्ही ज्ञानोबा म्हणतो. ऐका, दुसरा मार्ग आहे. देहपुरीचा त्याग करावा लागतो, ब्रह्मपुरीला वास करावा लागतो. हे अवघड जाईल बुवा. तिसरा मार्ग अतिशय सोपा, आणि हा नियम राणेसर कुठेही लावायचा. हा नियम, तिसरा नियम सांगतो. काळाच्या तावडीतून वाचण्यासाठी तुकोबांनी सांगितलाय, व तुम्ही आयुष्यात कुठेही लावू शकता. कसा आहे तिसरा नियम? काळाच्या तावडीतून वाचण्याचा तिसरा नियम, शत्रू जर आपल्यापेक्षा बलवत्तर असेल, शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल, तर शत्रूला सरळ मार्गे समोरासमोर विरोध करण्यापेक्षा त्या शत्रूपेक्षा मोठं कोणतरी शोधायचं आणि त्याला शरण जायचं. परत एकदा सांगा, समोरचा शत्रू आपल्यापेक्षा बलाढ्य असेल, समोरासमोरून जर तो आपल्याला ऐकणार नसेल, आपल्यापेक्षा प्रबळ असेल, तर त्याच्याबरोबर भांडण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठं कोणतरी शोधायचं आणि त्याला शरण जायचं. जसं पाकिस्तान थेट भारतावर वार करत नाही, आधी चीनला शरण जातं आणि मग भारताचा चिमटा काढतं. तर ह्याच्यापेक्षा सोपं उदाहरण मला आठवत नाही. बघा, मी हितली बी सांगितले असते 2-4, पण कळवंडी होते. पण 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 मी आंतरराष्ट्रीय बाजारातली गोष्ट सांगितली. बघा, बहुतेक असंच राहतं. नियमाच असा आहे, हा सृष्टीचा नियम आहे. तुमच्यापेक्षा शत्रू प्रबळ असेल तर त्याला थेट विरोध करण्यापेक्षा, काळ आमच्यापेक्षा प्रबळ आहे, मग आम्ही थेट काळाला विरोध करायचा नसतो, मग काळापेक्षा कुणीतरी मोठं शोधायचो. बुवा, काळापेक्षा मोठं कोण? 2 जण काळापेक्षा मोठे, एक देव आणि दुसरे संत. तुकोबा विचार करतात, देवाला तरी शरण जाऊ म्हणजे काळाच्या तावडीतून वाचेल, नाहीतर संतांना तरी शरण जाऊ म्हणजे काळाच्या तावडीतून वाचेल. पण का कुणाष्टो तुकोबांचं, थोडं नीट ऐका, का कुणाष्टो पण तुकोबांचं देवापेक्षा संतांवर जास्त प्रेम, म्हणून तुकोबांनी आयुष्याचं सगळं ओझं संतांच्या चरणावर घातलं.
काळाच्या तावडीतून वाचण्यासाठी तुकोबांनी देव आणि संत या दोघांपैकी संतांचा पर्याय निवडला आणि तुकोबा संतांना शरण गेले. जेवणात ते सावलीत थांबा, 12:15ला फुलं पडतील. थोडा आत सरळ उभा राहा. तात्यासाहेब आत या, सावलेली या थोडं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. बुवा, संतांच्या चरणावरती तुकोबांनी ओझं वाहिलं. थोडं शांत आहे का, जबाबदारी नाही का? बरोबर 12:15 वाजता फुलं पडतील तोपर्यंत कुणी कसलाच गोंधळ करू नका. माझा विषय पूर्णत्वाला नेतो, मी थांबतो. तुकोबांनी संतांच्या चरणावर ओझं टाकायचं ठरवलं. पण एक आहे, कुणालाही शरण जात असताना, अण्णा नीट आहे का अण्णा, कुणालाही शरण जात असताना अगोदर त्याच्याशी संबंध जोडावेत आणि मग शरण जावं. काय म्हणलो मी? विकलन बारकाई नाही का? कुणाला बी शरण जा, पण आधी संबंध जोडावेत आणि मग शरण जावं. कृपा होण्यासाठी सुद्धा परिचय असावा लागतो. विनाकारण कशी कृपा होईल? उगीच गेला आणि कुणाच्या बी पाया पडत बसला, कोण मोकळा उद्धार करायला? तेव्हा उगाच गावभर ओरडत होता. काल गावात मंत्री आले आणि पहिल्यांदा माझ्या बरोबर बोलले. मी एकटा स्टेजवर बसलो होतो, मंत्री महोदय आले आणि अख्ख्या पिंपरीत पहिल्यांदा माझ्या बरोबर बोलले. काय म्हणले? खाली उतर म्हणले. संबंध असेल तर कल्याण आहे, परिचय असेल तर कल्याण आहे. चला, जास्त विषय वाढवण्यापेक्षा कुणाकडून ही तुम्हाला फायदा करून घ्यायचा झाला तर किमान परिचय पत्र तथा शिफारस पत्र घेऊन जावं लागतं. आता तुकोबांनी संतांच्या चरणावर ओझं व्हायचं ठरवलं, पण संतांबरोबर नातं जोडणं गरजेचं आहे. मग तुकोबा विचार करतात नातं जोडायचं, पण नातं कोणतं जोडावं? याच्यासाठी तुकोबांनी पुरुषाची सगळी नाती एका बाजूला उभा केली आणि स्त्रीची सगळी नाती एका बाजूला उभा केली. चला बोला माझ्या बरोबर कोणीतरी, नातं जोडण्यामध्ये पुरुष श्रेष्ठ का स्त्री? नाही, वेळ कमी आहे म्हणून थेट विचारतो. 15,000 रुपये सख्या भावाने मागितलेत आणि 15,000 रुपये सख्या मेहुण्याने मागितलेत. कोणाला देऊ वाटतं? काय संतोषराव, काय मत आहे? आता तुम्ही गप्पाला ह्याच्यावरून मी ओळखून घेतलं पाहिजे, हे का नाही? बुवा सांगायचंय लय, पण भाऊ शेजारी बसलाय त्याच्यामुळे बोलताय ना हो. तुम्हीच मनातली मनात ओळखून घ्या ना. आम्हाला विचारण्यापेक्षा तुमच्याच मनाला विचारा ना, तुम्ही कोणाला द्या चालते? बहुतेक मेहुण्याला असतील. नाही, बघा नीट, नाती निभावण्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ. कारण तिने एवढी गोड नाती निभावली, कधी आपल्याला आपल्या भावापेक्षा तिचा भाऊ जवळचा वाटायला लागला कळालंच नाही. कधी आपल्याला आपल्या बहिणीपेक्षा तिची बहीण जवळची वाटायला लागली कळालंच नाही. अहो, तिने नाती एवढी गोड जपली, कधी आपल्याला आपल्या आई बापापेक्षा तिचे आई बाप जवळचे वाटायला लागले कळालंच नाही. बरंच गडी पिपरीला जायच्या आधी सासरवाड्याला जातात आणि मग पिपरीला येतात. नाही, असे नका. आणि आले असले सासू सासरे तरी आजच्या दिवस राहू द्या, उद्या घालवून टाका त्यांची, त्या राहू द्यात आजच्या दिवस. फक्त एक आहे, नातं निभावण्यापेक्षा, मी हे विनोदापेक्षा सोपं बोलतो, नातं निभावण्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री सदैव श्रेष्ठ आहे.
म्हणून तुकोबांनी पुरुषाचं नातं संतांबरोबर जोडलं नाही. तुकोबांनी ठरवलं स्त्रीचं नातं जोडायचं. बरं, स्त्रीचं नातं जोडावं तर स्त्रीचं तरी नेमकं कोणतं नातं जोडावं, म्हणून तुकोबांनी स्त्रीची सगळी नाती एका ओळीत जमा केली, एका ओळीत उभा केली. कुठपासून? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. तेव्हा तेथे एक ढालगज निर्माण झाली. या जगात काही नव्हतं तेव्हा ती ढालगज तिथं निर्माण झाली. तिचं नाव माया. ती माया जी निर्माण झाली तीच माया स्त्रीची नाती सांगतोय. तीच माया कोल्हापूरला आली तेव्हा महालक्ष्मी झाली, तुळजापूरला गेली तेव्हा भवानी झाली, माहूरगडला गेली तेव्हा रेणुका झाली, वणीला गेली तेव्हा सप्तशृंगी झाली. ती भोसल्यांच्या घरात नांदली तेव्हा जिजाऊ होती, होळकरांच्या घरात नांदली तेव्हा अहिल्या होती, फुलेंच्या घरात नांदली तेव्हा सावित्री होती, आंबेडकरांच्या घरात नांदली तेव्हा ती रमाई होती. माया तीच आहे. देशाची पंतप्रधान झाली तेव्हा इंदिरा होती, राष्ट्रपती झाली तेव्हा ती प्रतिभा होती. माया तीच आहे. जेव्हा ती गायला लागली तेव्हा लता दिदी झाली, खेळायला लागली तेव्हा पीटी उषा झाली, ती नाचायला लागली सिनेमात आली तेव्हा हेमा मालिनी झाली. तीच माया पहिल्यांदा डॉक्टर झाली तेव्हा ती आनंदीबाई जोशी होती, पहिली पोलीस अधिकारी झाली तेव्हा ती किरण बेदी होती. माया तीच आहे. रूप बदललं नाही. अनाथाची लेकरं सांभाळली तेव्हा ती सिंधुताई सपकाळ झाली. माया तीच आहे. माझ्या घरात आली तेव्हा ती माझी आजी झाली, आई झाली, मामी झाली, मावशी झाली, आत्या झाली, चुलती झाली, सासू झाली. तीच माया आहे. माझी पत्नी झाली, मेहुणी झाली, भाऊजाई झाली, ननंद झाली. तीच माया आहे. माझी मुलगी झाली, भाची झाली, सून झाली, धुवारी झाली, पुतणी झाली. तीच माया आहे. माझी नात झाली. स्त्रीची एवढी सगळी नाती तुकोबांनी अंबिके चंडिकेपासून नातीपर्यंत स्त्रीच्या सगळ्या नात्याचा विचार केला तेव्हा तुकोबांना स्त्रीची 3 नाती श्रेष्ठ वाटली. स्त्री बाई म्हणून श्रेष्ठ आहे, स्त्री ताई म्हणून श्रेष्ठ आहे, आणि स्त्री आई म्हणून श्रेष्ठ आहे. ताई म्हणून श्रेष्ठ, स्त्री बहीण म्हणून श्रेष्ठ आहे, बाई म्हणून श्रेष्ठ, स्त्री बायको म्हणून श्रेष्ठ आहे. बायको या विषयावरती विनोद कोणी करल, पण माझं स्वच्छ मत आहे, एका विशिष्ट वयानंतर, थोडा शब्द खाली जाईल माफ करा, एका विशिष्ट वयानंतर पती पत्नीचं नातं हे शरीर सुखापुरतं मर्यादित राहत नाही. एका विशिष्ट वयानंतर बायको हीच नवऱ्याची आई असते हे नक्की. आणि माझं बोलणं खोटं वाटत असेल कधीतरी माझ्या बरोबर चला. वेळापूरच्या पलीकडं 50 एकराचा द्राक्ष बागायतदार आहे. 50 एकर द्राक्ष आहे. आबा म्हणतात सगळे. गळ्यामध्ये पवित्र पांडुरंगाची माळ आहे. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी पंढरपूरला जात असताना वारकरी माणूस आहे, त्यांची पत्नी वारली म्हणून मी त्यांची भेट घ्यायला गेलो. आपल्या संप्रदायातले वारकऱ्यांवरती प्रेम करतात म्हणून मी त्यांची भेट घ्यायला गेलो. मी दिसल्यावर का कुणास ठाऊक पण ते धाय मोकलून रडायला लागले. झोपाळ्यावर बसले होते. मी शेजारी बसलो. आबांचा हात हातात घेतला आणि मी थेट प्रश्न विचारला, आबा संभळत नाहीत काय नीट? आबा म्हणले, खरं सांगू का महाराज, बारक्या पोरांची काळजी घेतात त्याच्यापेक्षा जास्त माझी काळजी घेतात. माझी पोरं मला टाकून एक घास सुद्धा खात नाही. पोरं माझे आहेत, पण माझ्या पोरांपेक्षा माझ्या सुना चांगल्या आहेत. त्या वेळेच्या वेळेला औषध पाणी आणून देतात, पोटाला भाकरी देतात, गोड बोलतात. काय म्हातारपणाला ह्याच्यापेक्षा जास्त लागतं? मी म्हणलं, आबा एवढी काळजी घेतात तर मग रडता कशासाठी? आबांनी दिलेलं उत्तर आहे का? आबा म्हणतात, खरं सांगू का महाराज, पोरं सुना प्रचंड काळजी घेतात. पोरे आल्या तरी कधी मोकळ्या हाताने येत नाही त्या. पण हे काय, म्हातारपणाच्या काही अडचणी पोरांना सांगायला येत नाही त्या. म्हातारपणाच्या काही अडचणी सुनांना सांगायला येत नाही त्या. म्हातारपणाच्या काही अडचणी ऐकून घेण्यासाठी बायको जिवंत असावी लागते. बायको जिवंत असावी लागते. काही काळासाठी पत्नी आहे, पण ती अनंत काळासाठी नवऱ्याची आई आहे एवढं मात्र निश्चित आहे. तुकोबांनी 3 नाती बाजूला सारली
आणि विश्वातलं सगळ्यात सुंदर नातं तुकोबांनी पुढं घेतलं. तिन्ही नात्यांना मागच सारलं आणि जगात सर्वोत्तम असणार आई नावाचं नातं तुकोबांनी पुढं घेतलं. बहुतेक आई लेकरासाठी काय करते ती तसली रचलेली सिनेमाची गाणी म्हणून, आई मायेचा सागर म्हणून मला तुमच्या हृदयाला स्पर्श करायचं नाही. आई समजून घेत असताना, आई ऐकत असताना मी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या मुखातून आई ऐकली, मला प्रचंड भावली. फमू शिंदे नावाचा लेखक कवी एके ठिकाणी लिहून ठेवतो, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सगळ्यात असते तेव्हा जाणवत नाही, आणि आता कुठंच नसली तरी नाही म्हणवत नाही, असताना ती कळत नाही, अनेकदा गेली की दाय मोकलून रडलं तरी ती मिळत नाही. मी मराठी चित्रपटातून आई समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी आई थोर तुझे उपकार चित्रपट बघितला, उपकार दुधाचे बघितला, पण मला बाकी कुणाकडून आई जास्त कळाली नाही. मराठी सिनेमा सृष्टीमध्ये एक अभिनेता होता बघा, गुडघ्यापर्यंत पॅन्ट होती, तेवढीच लांब नाडी होती. तो अभिनेता दादा कुणके नावाचा अभिनेता आई या विषयाला स्पर्श करताना एक सोपं वाक्य बोलला होता. तुम्हा आम्हा सगळ्यांना आई कळेल एवढ्या सोप्या भाषेत बोलला होता. दादा कुणके म्हणले होते, ज्याला आय नाही त्याला काय नाही. आज ही तिन्ही पोरं आबाळा एवढं वैभव उभा करतील, पण ते वैभव उभा झालेलं बघायला लेकरांची माये आता सोबत नाही एवढं मात्र निश्चित. कदाचित आई हा विषय माझ्यासारख्याला सांगता यायचा नाही, माझ्यासारख्याचे शब्द संपतील, कळतच नाही आई कुणाला. मी एका शब्दात सांगतो, समजा एका आईच्या पोटी 2 लेकरं जन्माला आलेत, एक साहेब आहे, आईचं प्रेम व्यक्त का करता येत नाही, शब्दात का रचता येत नाही. एकाच आईच्या पोटी 2 लेकरं जन्माला आलेत, एक साहेब आहे, एक दारोडा आहे. साहेब आईची प्रचंड सेवा करतो, दारोडा आईला जित्ते का मिली बघायला सुद्धा येत नाही. सांगा जमलेल्या तुम्ही सगळ्या जणी, आईचं प्रेम साहेबावर आहे का दारोड्यावर? हा, बघायला सुद्धा येत नाही ती हो, तरी बी तिचं प्रेम दारोड्यावरच आहे. आमच्या सारख्यांना आई कळायची नाही, म्हणून आम्ही तुकोबांच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं, तुकोबा तुम्हीच सांगा हो आई कशी असते. फुलं वाटा, फुलं वाटा, फुलं वाटा. कुणाचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहेब वा. हे सगळं खरं आहे, फक्त एक सांगा, आईबाप गेल्यानंतर या करचे पर्यावरणात आता आईबाप म्हणून बघावं कुणाकडं. ज्याला मायबाप नाही अशाचा मायबाप होऊ शकते, अशी जगातली एकच शक्ती, त्या शक्तीचं नाव
लेकराचे हितवाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती कोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून 20 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक या समस्त करचे परिवाराने ही सेवा माझ्यासारख्या पांबराकडे दिली त्याबद्दल समस्त करचे परिवाराचं मनापासून आभार मानतो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी सन्मान्य अविनाशजी करचे आणि सन्मान्य सुनील टेलर हे दोघंही संस्थेवर आले. संस्थेत भेट झाली नाही म्हणून शेतात आले आणि तिथं येऊन त्यांनी हट्ट केला म्हणे महाराज आपल्याला ही सेवा करायची आहे. का कुणाष्टो पण भिकानानाच हट्ट होता तुम्हीच हे कीर्तन करावं. ऐकायचंच म्हणले आम्हाला तुमचं कीर्तन. आता काय मग परीक्षा घ्यायची होती का खरंच ऐकायचं होतं हे मला काही नेमकं अजूनही कळालं नाही. पण प्रचंड प्रेमाने त्यांनी हे आमंत्रण दिलं आणि शेवटी सर अतिशय सोपं बोलतो. म्हणजे मला ते गुळ फेकायचं आणि गोड बोलायचं जमनाच. त्यामुळे धंद्यावर बराच परिणाम झाला गोड बोला येणं त्याच्यामुळे पण येईना सर मला ते माझं स्वच्छ आहे जे आहे ते मी बोलतो जसं आहे तसं. म्हणजे प्रत्येकाला जो एक फिल्टर असतो बहुतेक मला तो एक फिल्टर कमी आहे. कोणता फिल्टर? माणसं बघा गोड आलं तरच बोलतात आणि एखादा शब्द थेट आला तर त्या फिल्टरने दाबून ठेवतात. मला जसं वाटतं तसं मी स्वच्छ बोलून टाकतो. एक सोपं बोलतो. मुळात ह्या परिसरात कीर्तन करत असताना मला माझ्या मनाला प्रचंड आनंद वाटतो. कशासाठी आनंद वाटतो? तुमच्या समोर लहानाची मोठी झालेली लेकर आहे. हा धर्म आमच्या वर्गात होता. शेवटी त्याची शाळा पूर्ण झाली आणि त्यांनी 5वीतनं शाळा सोडली. आम्हाला याड होतं म्हणून आम्ही पुढं सरकलो. नाहीतर त्याला का पुस्तकाला खर्च नाही काय नाही. बरं होतं त्याचंच खरं होतं. काय आम्ही तरी काय चला नको विषय बाजूला जाईल. पण अतिशय सोपं सांगतो. तुमच्या सगळ्यांसमोर कीर्तन करत असताना माझी स्वतःची जबाबदारी वाढते. जबाबदारी ह्या कारणे आता स्वतःला एक कळतं गड्या माझ्या स्वतःला मी एक नियम असा घालून घेतोय सर 2 तास किती चांगलं कीर्तन करावं ह्याच्यापेक्षा 22 तास परत किती चांगलं वर्तन करावं ही जबाबदारी आमची तुमच्यामुळं वाढत चालली. अतिशय मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्यावरती असणारं तुमचं हे प्रेम असंच अखंड राहावं. तारखा द्यावीत आणि कीर्तन द्यावा अशी माझी अजिबात भावना नाही. अजिबात नाही. फक्त एक आहे आपल्या मातीतून कुणीतरी पुढे चाललंय आणि आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. आता हा श्रीहरी एवढा गोड मृदंग वाजवतो. प्रचंड गोड मृदंग वाजवतो. आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे ना. आता गावोगाव पारायणाला गेल्यानंतर त्याचं नाव लिहितायत हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज करचे मृदंगाचार्य. बरं पुढं कंसात गावाचं नाव लिहिताना काय लिहितायत? पिंपरीच लिहितायत. साहेब आज तुम्ही जरी समाज कल्याण अधिकारी असला सातारा सारख्या ठिकाणी तुम्ही जरी सेवेत असला तरी तिथं गेल्यानंतर जरी तुम्हाला गावाचं नाव विचारलं काय सांगताय तुम्ही? पिंपरीचंच नाव सांगावं लागतंय. मी सोपं सांगतो आपल्या मातीतनं मोठ्या होणाऱ्या माणसांच्या पाठीशी नेहमी उभा राहा. कदाचित त्यांना तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नसेल. प्रत्येक वेळी पैसाच मिळावा अशी अपेक्षा नसते. कधीतरी निस्वार्थ प्रेम मिळावं, कधीतरी पाठिंबा मिळावा, कधीतरी आपल्या माणसाने पाठीवरती कौतुकाची थाप टाकावी अशी माणसाची अपेक्षा असते. अतिशय मनापासून तुम्ही सर्वांनी ही सेवा माझ्यासारख्या निर्बुद्ध कीर्तनकाराच्या पदरात घातली त्याबद्दल तुमचा आभार मानतो. सेवेसाठी उपस्थित असणारे गायन क्षेत्रातले 2 गोड रत्न माऊली बुवा दीपक बुवा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. एक जामखेडचा आहे एक आष्टीचा आहे. मृदंगाचार्य आहेत ते इंदापूरचे आहेत विशाल महाराज जाधव. अतिशय गोड लेकर आहेत आणि ही सगळी संस्थेवर असतात. हे सगळं करीत असताना सदर कार्यक्रमासाठी ज्यांनी गोड साऊंड सिस्टम लावली आमच्या मुरुडचे सन्मान्य डोंबाळे पाहुणे त्यांचं मनापासून आभार मानतो. हे लहान लहान लेकरं कीर्तनात टाळ घेऊन उभा आहेत. सर विषय आणि वेळ संपलाय माझा पण माझी शुद्ध भावना आहे ह्यांना कीर्तनाला न्यावंच लागतं सर. मी जबाबदारीनं सांगतो. हे निवळ शाळा शिकायला माझ्याकडे नाहीत आले हो. पण शाळा शिकायला त्यांच्या गावात शाळा नाहीत का? आहेत ना त्यांच्याकडे शाळा. हे कीर्तन शिकायला माझ्याकडे आलेत. मग आम्ही जे तिथं संस्थेवर शिकवायचं त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना कधी द्यायचं? ही पोरं जर समाजात उभा राहिली तर यांची भीती मरून जाईल. ही पोरं समाजात उभा राहिली तर समाजाबरोबर कसं वागायचं हे त्यांना कळेल. ही कीर्तनात आली तरच कीर्तन शिकतील ना. म्हणून यांना कीर्तनाला न्यावं लागतं, म्हणून यांना सोबत ठेवावं लागतं. आता आणखी एक त्याची दुसरी बाजू सांगतो. ज्याला कीर्तनाला नेत नाही त्याच्या बापांचा आम्हाला फोन येतो तुम्ही सगळी पोरं नेताना आमचं पोर घरी का ठेवता? मी अतिशय सोपं बोलतो. ह्या लेकरांना
मी माझ्या पोटाचा धंदा चालावा म्हणून नाही ठेवलं सर. मी 80 वर्षाकाठी 500 कीर्तन करतो. म्हणजे मोठेपणा म्हणून नाही सांग, 80-500 कीर्तन मी वर्षाकाठी करतो. ही संस्था उभा करण्यापाठीमागं माझा प्रपंच चालावा हेतूच नव्हता. आणि तसा हेतू असता तर मी कीर्तनात तुम्हाला मदत मागितली असते. तुम्ही कधी आठवा, बेकारांना कितीतरी तुम्ही माझी कीर्तन ऐकली. आजपर्यंत मी कीर्तनात उभा राहून कधीच संस्थेला मदत करा, माझ्या पावत्या फाडा असलं कधीच मी केलं नाही. मरेपर्यंत तसं करायचं नाही. भगवंतानं साथ दिली तर बहुतेक तुमच्या अजून जवळ संस्था आणण्याचा माझा प्रयत्न चाललाय. जर झालं तसं शक्य तर तुमच्या सगळ्यांची फक्त साथ असावी, सोबत असावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. लोकांची लेकरं गोळा करून आणले, बुवा तुझं कुठे आहे असं तुम्ही विचारलं असतं म्हणून आणलंय, नाहीतर 5 वर्षाचा आहे. आणि आनंद या गोष्टीचा आहे. एकनाथांना 5 वर्षाचा असताना सुद्धा 2 तास टाळ घेऊन ते कीर्तनात उभा राहिले. बास भगवंताने ह्याच्यापेक्षा आणखी काय द्यावं? बाकी काय नाही कळालं. थोडं स्पष्ट बोलतो, बाकी काय नाही कळालं. आपला बाप कसा कमावतो एवढं जरी त्याला कळालं तरी बास झालं. अतिशय मनापासून सगळ्याच लेकरांच्या चरणावर नतमस्तक होतो. करचे परिवाराचं पुन्हा एकदा आभार मानतो. ह्या परिवारानं आई गेल्यानंतर सुद्धा एका विचारानं राहावं, आनंदात राहावं, एकमेकांवरती प्रेम करावं, वैर कधीच करू नये, एकमेकांशी भांडण कधीच करू नये. बहुतेक ही तिन्ही पोरं एका विचारानं राहिली की आईच आत्मा शांत झाला असं समजा. आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा आमचं ओझं पुन्हा संतांच्या चरणावर घालू. घरातील सर्व सदस्य सर्वांनी आरतीसाठी फोटो समोर जायचे. एक अभंग होईल, अभंग झाल्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. आम्ही जातो कुंडली कवल हरी विठ्ठल श्री हरे भगवान आरती
तुका म्हणे आता उदार तो होईल हॅलो हॅलो कैलासवासी वैकुंठवासी आनंदीबाई तात्या खर्चे या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वाणीभूषण हरिभक्तपरायण अमोलजी महाराज सुळ मोरोची महाराजांनी अतिशय वेळेमध्ये येऊन गोड सेवा केली, त्याबद्दल समस्त खर्चे परिवाराकडून महाराजांचे सहर्ष आभार. आलेले सर्व पाहुणे मंडळी, अपचेष्ट नातेवाईक सर्वांना विनंती आहे, सर्वांनी भोजन करून जायचे. कृपया भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये, मालकाच्या आग्रहाची विनंती आहे. रामकृष्ण. शिक्षण झाल्यामुळे